हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू इक्विलिब्रियम सायन्स वर. आपण बघत होतो क्लास 10 चं सायन्स आणि त्यामध्ये आपण स्टार्ट केलाय लेन्सेस. लेन्सेस मध्ये आतापर्यंत आपण थेरी टॉपिक्स कव्हर केले आहेत आणि त्यावर डिपेंड काही न्यूमेरिकल्स आपल्याला बघायचे आहेत. तर बघू शकता, फर्स्ट न्यूमेरिकल असेल आपलं, एन ऑब्जेक्ट इज प्लेस्ड व्हर्टिकली ॲट अ डिस्टन्स. एक ऑब्जेक्ट आहे व्हर्टिकली प्लेस केलाय ॲट अ डिस्टन्स 20 सेंटीमीटर फ्रॉम द कॉन्व्हेक्स लेन्स. कॉन्व्हेक्स लेन्स पासून 20 सेंटीमीटर इतक्या डिस्टन्सला आपण एक प्लेस केलेला ऑब्जेक्ट. तर आपण ड्रॉ करून घेऊ कॉन्व्हेक्स लेन्स. कॉन्व्हेक्स लेन्स मध्ये जे ऑब्जेक्ट प्लेस केला आपण, तो प्लेस केला आपण 20 सेंटीमीटर फ्रॉम द लेन्स. लेन्स पासून 20 सेंटीमीटरला. आणि जेव्हाही आपण ऑब्जेक्ट प्लेस केलो ऑन द कॉन्व्हेक्स लेन्स, तो प्लेस करू आपण ऑन द लेफ्ट हँड साइड. बघू शकता, ऑब्जेक्ट जेव्हाही आपण प्लेस करू, तो प्लेस करू आपण ऑन द लेफ्ट हँड साइड ऑफ द कॉन्व्हेक्स लेन्स. तर बघू शकता 20 सेंटीमीटर इतक्या डिस्टन्सला आपण ऑब्जेक्ट प्लेस केलाय. इफ द हाईट ऑफ ऑब्जेक्ट इज 5 सेंटीमीटर, जर हाईट ऑफ ऑब्जेक्ट आहे 5 सेंटीमीटर. आता पुन्हा जेव्हा आपल्याला गिवन आहे की ऑब्जेक्ट जो आहे तो अबोव प्रिन्सिपल एक्सिस आहे और बिलो प्रिन्सिपल एक्सिस आहे, तेव्हा आपण त्याची हाईट घेऊ अबोव प्रिन्सिपल एक्सिस, दॅट इज 5 सेंटीमीटर. सो गिवन नसेल तर अबोव प्रिन्सिपल एक्सिस घ्यायचा आणि ऑब्जेक्ट ऑन द लेफ्ट हँड साइड घ्यायचं जर आपल्याला गिवन नसेल. आणि मोस्ट ऑफ द केसेस मध्ये तुम्हाला ते गिवन नसणारच आहे. मीन्स तुम्हाला ऑब्जेक्ट हा घ्यायचा आहे ऑन द लेफ्ट हँड साइड आणि हाईट घ्यायची आहे अबोव प्रिन्सिपल एक्सिस. अँड द फोकल लेंथ ऑफ द लेन्स इज 10 सेंटीमीटर. आता फोकल लेंथ बघू शकता लेन्सची असेल 10 सेंटीमीटर. तर आपल्याला गिवन आहे फोकल लेंथ दॅट इज 10 सेंटीमीटर आणि फोकस ऑफ डिस्टन्स फ्रॉम द ऑप्टिकल सेंटर टू द फोकस. फोकल लेंथ कशाला म्हणू आपण? ऑप्टिकल सेंटर पासून तर फोकस पर्यंतचा डिस्टन्स याला म्हणू आपण फोकल लेंथ. बघू शकता, ऑप्टिकल सेंटर पासून तर फोकस पर्यंतचा डिस्टन्स याला म्हणू आपण फोकल लेंथ. आणि याची जे लेंथ घेऊन आहे ते घेऊन आपल्याला 10 सेंटीमीटर. आणि जे कॉन्व्हेक्स लेन्स असेल त्याची फोकल लेंथ और फोकल लेंथ ही ऑलवेज पॉझिटिव्ह असेल. तर बघू शकता, फोकल लेंथ ऑफ कॉन्व्हेक्स लेन्स ऑलवेज घ्यायची आपल्याला पॉझिटिव्ह, मीन्स ऑन द राईट हँड साइड. आपण बघितलं साइन कन्व्हेन्शन्स. साइन कन्व्हेन्शन्स मध्ये जर राईट हँड साइडला असेल तर पॉझिटिव्ह आणि लेफ्ट हँड साइडला असेल लेन्सच्या तर निगेटिव्ह. तर आपल्याला विचारलंय व्हॉट विल बी द पोझिशन, साइज अँड नेचर ऑफ इमेज. आता पोझिशन विचारलाय, मीन्स जे इमेज असेल त्याची पोझिशन काय असेल. पोझिशन मीन्स आपल्याला फाइंड करायचंय की इमेज फाइंड कुठं झालेली आहे. त्यानंतर साइज मीन्स त्याची हाईट फाइंड करायची आहे, किती हाईट असेल त्यावरून सांगू शकतो आपण साइज. अँड नेचर ऑफ इमेज, त्यानंतर आपल्याला सांगायचं आहे इमेजचं नेचर कसं असेल. मीन्स आपण बघितलं नेचर असेल रिअल अँड इन्व्हर्टेड, त्यानंतर असेल व्हर्च्युअल अँड इरेक्ट. अशा टाइप्स मध्ये आपल्याला नेचर सांगायचं आहे की त्या इमेजचं नेचर काय असेल. त्यानंतर सांगायचं आहे हाऊ मच बिगर विल बी द इमेज बी ॲज कम्पेअर्ड टू ऑब्जेक्ट. ऑब्जेक्ट सोबत जर इमेजला कम्पेअर केलं तर इमेज जी असेल ती किती बिगर असेल. तर फर्स्ट आपण गिवन लिहून घेऊ, दॅट इज हाईट ऑफ ऑब्जेक्ट. हाईट ऑफ ऑब्जेक्ट इक्वल टू बघू शकता तुम्ही h1 इक्वल टू 5 सेंटीमीटर. त्यानंतर आपण बघून घेऊ ऑब्जेक्ट डिस्टन्स फ्रॉम द लेन्स. ऑब्जेक्ट डिस्टन्स असेल, बघू शकता ऑब्जेक्ट डिस्टन्स इक्वल टू असेल u, दॅट इज 20 सेंटीमीटर. आता बघू शकता 20 सेंटीमीटर बट ऑन द लेफ्ट हँड साइड आहे, तर याला करावं लागेल आपल्याला -20 सेंटीमीटर. बघू शकता ऑब्जेक्ट डिस्टन्स जे गिवन आहे ऑन द लेफ्ट हँड साइड आहे आणि आपल्याला करावं लागेल याला -20 सेंटीमीटर. त्यानंतर बघू शकता ऑब्जेक्ट डिस्टन्स बघितला आपण, हाईट ऑफ इमेज बघितली, त्यानंतर आपल्याला घेऊन आहे फोकल लेंथ. बघू शकता फोकल लेंथ घेऊन आहे. त्यानंतर आपल्याला इट इज फोकल लेंथ इक्वल्स टू असेल f, डिनोट करू आपण f नी, आणि 10 सेंटीमीटर. त्यानंतर आपल्याला तीन गोष्टी दिल्या आहेत, दॅट इज हाईट ऑफ इमेज, ऑब्जेक्ट डिस्टन्स अँड फोकल लेंथ. यावरून आपल्याला फर्स्ट लावावं लागेल लेन्स फॉर्म्युला. लक्षात घेऊन घ्या, फर्स्ट आपल्याला लावावं लागेल लेन्स फॉर्म्युला आणि त्यावरून मिळेल आपल्याला इमेज डिस्टन्स. आणि इमेज डिस्टन्स मिळालं मीन्स मिळाली आपल्याला पोझिशन. आता बघून घ्या, जेव्हा आपण फाइंड करू इमेज डिस्टन्स त्यालाच म्हणू आपण पोझिशन. तर बघू शकता 1/v मायनस 1/u इक्वल्स टू 1/f. हा असेल फॉर्म्युला फॉर द लेन्स फॉर्म्युला. तर बघू शकता यामध्ये आपल्याला 1/v दॅट इज इमेज डिस्टन्स गिवन नाही आहे. ऑब्जेक्ट डिस्टन्स आपल्याला गिवन आहे, दॅट इज -1/20 इक्वल्स टू, बघू शकता आता हे मायनस साइन, 1/m दॅट इज 1/10. सो आपण याला सॉल्व्ह करून घेऊ. आता बघू शकता, आता बघा इथे मायनस साइन आहे, इथे पण मायनस साइन आहे, मायनस मायनस, आणि ही व्हॅल्यू मल्टिप्लिकेशन मध्ये असेल तर मायनस मायनस बिकम प्लस. तर बघू शकता 1/v प्लस 1/20 इक्वल्स टू 1/f दॅट इज 1/10. आता बघू शकता इथे मायनस मायनस होत्या दोन व्हॅल्यूज ब्रॅकेट मध्ये असल्यानं मल्टिप्लिकेशन असेल, मायनस मायनस बिकम प्लस.
त्यानंतर आपल्याला व्हॅल्यू ट्रान्सफर करावं लागेल ऑन द लेफ्ट हँड साइड, ऑन द राईट हँड साइड. लेफ्ट हँड साइडची व्हॅल्यू जी आहे 1/20 ऑन द राईट हँड साइड शिफ्ट केली, प्लस बिकम मायनस. त्यानंतर याला सॉल्व्ह करावं लागेल. दॅट इज 20 क्रॉस मल्टिप्लिकेशन करा, 1 चा 20 सोबत मायनस साइन, 10 चा 1 सोबत दॅट इज 10 अपॉन 200. 20 into 10 दॅट इज 200. तर बघू शकता 20 minus 10 दॅट इज 20 minus 10 होऊन जाईल 10. 20 minus 10 becomes 10 upon 200. सो बघू शकता 1/v. 1/v ची व्हॅल्यू आलेली आपली 10/200. 0 0 गेट कॅन्सल, 0 0 आपण कॅन्सल केलेला आहे. त्यानंतर बघू शकता 1/v इक्वल्स टू 1/20. सो 1/20 व्हॅल्यू आलेली आपली v ची. आता बघू शकता इथे 1/, च्या फॉर्म मध्ये व्हॅल्यूज आहे 1/v, 1/20. सो आपण याचा रेसिप्रोकल घेऊ. रेसिप्रोकल मीन्स डिनोमिनेटर बिकम्स न्यूमरेटर होऊन जाईल आणि न्यूमरेटर बिकम्स होऊन जाईल डिनोमिनेटर. तर डिनोमिनेटर मध्ये 1 येऊन जाईल आणि न्यूमरेटर मध्ये v जाईल. बघू शकता रेसिप्रोकल मीन्स आपल्याला याला रिव्हर्स करावं लागेल. जो डिनोमिनेटर मध्ये व्हॅल्यू आहे ते जाईल न्यूमरेटर मध्ये आणि जी व्हॅल्यू न्यूमरेटर मध्ये आहे ते येईल डिनोमिनेटर मध्ये. तर बघू शकता डिनोमिनेटरची व्हॅल्यू न्यूमरेटर मध्ये v होऊन जाईल, अपॉन 1 येईल. अपॉन 1 लिहिला नाही तर चालेल. 20 डिनोमिनेटर मध्ये याला वर घेऊन चला, दॅट इज 20 होऊन जाईल न्यूमरेटर मध्ये आणि 1 डिनोमिनेटर मध्ये येईल, दॅट इज आपण नाही लिहिला तरी चालेल. सो बघू शकता v दॅट इज इमेज डिस्टन्स आलेला आहे आपला 20 सेंटीमीटर. देअरफॉर इमेज डिस्टन्स आलेला आपला 20 सेंटीमीटर. बघू शकता इमेज डिस्टन्स असेल 20 सेंटीमीटर आणि हीच असेल पोझिशन ऑफ इमेज. जे इमेज डिस्टन्स असेल तेच असेल पोझिशन ऑफ इमेज. मीन्स लेन्स पासून 20 सेंटीमीटरला बघू शकता लेन्स पासून 20 सेंटीमीटरला आपली इमेज फॉर्म झालेली आहे. बघू शकता इमेज जी फॉर्म होईल ते फॉर्म होईल फ्रॉम द 20 सेंटीमीटर फ्रॉम द लेन्स ऑन द राईट हँड साइड. तर बघू शकता यालाच म्हणू आपण पोझिशन. तर इमेज डिस्टन्सलाच म्हणतो आपण पोझिशन. यानंतर फाइंड करू आपण साइज ऑफ इमेज. इतक्याचा स्क्रीनशॉट करून घ्या, यानंतर फाइंड करू आपण साइज ऑफ इमेज. सो फर्स्ट केस मध्ये आपण फाइंड केलं पोझिशन ऑफ द इमेज. दॅट इज इमेज डिस्टन्स वरून आपण सांगू पोझिशन ऑफ इमेज. आणि इमेज डिस्टन्स हे पॉझिटिव्ह आल्याने आपण त्याची इमेज घेतली आहे ती घेतली आपण ऑन द राईट हँड साइड ऑफ द लेन्स. आपलं जे इमेज डिस्टन्स आलं होतं ते आलं होतं पॉझिटिव्ह आणि पॉझिटिव्ह आल्याने ते असेल ऑन द राईट हँड साइड ऑफ द लेन्सच्या असेल राईट हँड साइडला. तर बघू शकता आता त्यानंतर आपल्याला फाइंड करायचं आहे साईज. आणि साईज साठी तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल, यूज करावं लागेल फॉर्म्युला दॅट इज मॅग्निफिकेशन. मॅग्निफिकेशनचा फॉर्म्युला यूज करून तुम्ही फाइंड करू शकता मॅग्निफिकेशन दॅट इज डिनोट करतो आपण याला कॅपिटल एम नी आणि यावरून फाइंड करू शकता तुम्ही साइज ऑफ द इमेज. सो फॉर्म्युला बघू शकता h2/h1 दॅट इज height of image upon height of object equals to image distance upon object distance. Height of image upon height of object. मॅग्निफिकेशन बघू शकता height of image upon height of object equals to image distance upon object distance. हे असेल मॅग्निफिकेशन. सो आता बघू शकता आपल्याकडे हाईट ऑफ ऑब्जेक्ट नाहीये, सॉरी हाईट ऑफ इमेज नाहीये. आपल्याकडे जे गिव्हन नाहीये ते नसेल हाईट ऑफ इमेज आणि h1 आपल्याकडे गिव्हन आहे दॅट इज हाईट ऑफ ऑब्जेक्ट इक्वल्स टू 5. त्यानंतर बघू शकता v असेल इमेज डिस्टन्स आणि इमेज डिस्टन्स आपण सध्याच फाइंड केलेला आहे दॅट इज v इक्वल्स टू असेल 20 सेंटीमीटर. तर बघू शकता v इक्वल्स टू असेल 20 सेंटीमीटर अपॉन बघू शकता त्यानंतर u असेल ऑब्जेक्ट डिस्टन्स आणि ऑब्जेक्ट डिस्टन्स सुद्धा आहे -20. बघू शकता ऑब्जेक्ट डिस्टन्स दॅट इज -20. सो h2 इक्वल टू बघू शकतो आपण h2 इक्वल्स टू सो 5 ला शिफ्ट करून घेऊ आपण सध्या लेफ्ट हँड साइडला आहे. त्यानंतर आपण शिफ्ट करू याला राईट हँड साइडला. 20/-20 इंटू 5. डिनोमिनेटरची व्हॅल्यू शिफ्ट केली आपण राईट हँड साइडला, ती जाईल न्यूमरेटर मध्ये. सो त्यानंतर बघू शकता h2 इक्वल्स टू 20 गेट कॅन्सल. सो 20 गेट कॅन्सल, रिमेनिंग असेल -1 इंटू 5. बघा मायनस व्हॅल्यू होती, -1 रिमेनिंग असेल. h2 इक्वल टू जाईल -5 सेंटीमीटर. आता बघू शकता इमेजची जी हाईट आलेली आहे ती आलेली आहे -5 सेंटीमीटर. आता इथे जे मायनस साइन इंडिकेट करते, जे निगेटिव्ह साइन इंडिकेट करते ते इंडिकेट करते की जे इमेज आहे ते आहे बिलो प्रिन्सिपल एक्सिस. तर बघू शकता इमेज जे असेल ते बिलो प्रिन्सिपल एक्सिस असेल आणि 5 सेंटीमीटर असेल. तर बघू शकता निगेटिव्ह साइन हिअर इंडिकेट्स, लिहावं लागेल आपल्याला इथे निगेटिव्ह साइन indicates that image form will be below principal axis.
बिलो प्रिन्सिपल एक्सिस. तर जी इमेज फॉर्म झालेली आहे ती फॉर्म झाली बिलो प्रिन्सिपल एक्सिस आणि तेच आपण इंडिकेट करतो निगेटिव्ह साइन वरून. सो हाईट ऑफ इमेज बघितली आपण तर 5 सेंटीमीटर असेल. आता हाईट ऑफ ऑब्जेक्ट जर बघितलं आपण ते सुद्धा होतं 5 सेंटीमीटर आणि हाईट ऑफ इमेज बघितली ते सुद्धा 5 सेंटीमीटर. निगेटिव्ह साइन ओनली इंडिकेट करताय की इमेज फॉर्म झालेली आहे बिलो प्रिन्सिपल एक्सिस. सो साइज ऑफ इमेज मिळालेली आहे आपल्याला 5 सेंटीमीटर. त्यानंतर आपल्याला सांगायचं आहे नेचर ऑफ इमेज. आता बघू शकता इमेज कुठे फॉर्म झालेली आहे. इमेज फॉर्म झाली आहे ऑन द राईट हँड साइड. ऑन द राईट हँड साइड फॉर्म झालेली आहे. ऑब्जेक्ट असेल लेफ्ट हँड साइडला, इमेज फॉर्म झाली आहे राईट हँड साइडला. देअरफॉर द इमेज फॉर्म ऑन द राईट हँड साइड, on the right hand side that is other side than object. ऑब्जेक्ट पेक्षा अदर साइडला फॉर्म झालेले आहे. therefore the image will be real. त्यानंतर बघू शकता नेचर मध्ये लिहिलं आपण द इमेज विल बी रिअल बिकॉज ची इमेज फॉर्म झाली आहे ऑन द राईट हँड साइड फॉर्म झाली आहे. ऑब्जेक्ट जो असेल ऑन द लेफ्ट हँड साइड असेल. त्यासोबतच आपण बघू शकतो जो ऑब्जेक्ट होता तो अबोव प्रिन्सिपल एक्सिस घेतला आपण तर इमेज फॉर्म झाली बिलो प्रिन्सिपल एक्सिस. त्यामुळे याला म्हणू आपण रिअल अँड इन्व्हर्टेड. जेव्हा आपण ऑब्जेक्ट घेतलेला आहे अबोव प्रिन्सिपल एक्सिस आणि इमेज फॉर्म झाली बिलो प्रिन्सिपल एक्सिस त्याला म्हणू आपण इन्व्हर्टेड. सो द इमेज फॉर्म विल बी रिअल अँड इन्व्हर्टेड. त्यानंतर विचारलेला आहे हाऊ मच बिगर विल बी द इमेज ऍज कम्पेअर्ड टू द ऑब्जेक्ट. तर बघू शकता ऑब्जेक्टची जी हाईट होती मीन्स साईज होता तो होता 5 सेंटीमीटर. इमेजचा जो साईज असेल तो सुद्धा असेल 5 सेंटीमीटर. मीन्स इमेज ही बिगर फॉर्म नाही होणार सेम साईजची फॉर्म होईल. सो इमेज फॉर्म विल बी ऑफ सेम साईज ऍज दॅट ऑफ द ऑब्जेक्ट. लास्ट सेंटेन्स लिहावं लागेल तुम्हाला. इमेज फॉर्म विल बी द सेम साईज ऍज दॅट ऑफ द ऑब्जेक्ट. बघू शकता जे इथे विचारलेलं हाऊ मच बिगर विल बी द इमेज ऍज कम्पेअर्ड टू द ऑब्जेक्ट. ऑब्जेक्टशी जर कम्पेअर केलं तर इमेज किती बिगर असेल आणि इथं जर बघितलं आपण तर ऑब्जेक्टची हाईट आहे 5, इमेजची सुद्धा हाईट आहे 5. सो जे दोन्ही हाईट्स आहेत त्या सेम असल्याने द इमेज फॉर्म विल बी सेम साईज ऍज दॅट ऑफ द ऑब्जेक्ट. हे असेल तुमचं लास्ट सेंटेन्स. सो बघून घ्या. सो नेक्स्ट न्यूमरिकल आपल्याला बघायचं आहे डिपेंड असेल फोकल लेंथ अँड पॉवर ऑफ लेन्स वरती. तर बघू शकता द फोकल लेंथ ऑफ अ कॉन्व्हेक्स लेन्स इज 20 सेंटीमीटर. सिंपल आपल्याला घेऊन आहे फोकल लेंथ ऑफ कॉन्व्हेक्स लेन्स आणि ती असेल 20 सेंटीमीटर. तर बघू शकता 20 सेंटीमीटर इतकी आली आपली फोकल लेंथ. व्हॉट इज इट्स पॉवर. तर आपल्याला विचारलेला आहे पॉवर किती असेल लेन्सचा. तर पॉवर इक्वल टू असेल क्वेश्चन मार्क. त्यानंतर बघू शकता फोकल लेंथ गिव्हन आहे पॉवर ऑफ लेन्स विचारलेला आहे. पॉवर ऑफ लेन्स इक्वल्स टू असेल 1/f दॅट इज रेसिप्रोकल ऑफ फोकल लेंथ और 1 फोकल लेंथ इज द पॉवर ऑफ लेन्स. सिंपल फॉर्म्युला आहे व्हॅल्यूज पुट करायचे आन्सर फाइंड करायचा आहे. बट यामध्ये एक लक्षात ठेवावं लागेल आपल्याला पॉवर जी गिव्हन असेल ती गिव्हन असेल डायोप्टर मध्ये आणि आपल्याला जे डायोप्टर असेल डी दॅट इज असेल 1/मीटर. डायोप्टर इक्वल्स टू असेल 1/मीटर आणि आपल्याला जी फोकल लेंथ गिव्हन आहे ती गिव्हन आहे सेंटीमीटर मध्ये. सो आपल्याला सेंटीमीटरचं कन्व्हर्शन करावं लागेल मीटर मध्ये आणि सेंटीमीटरचं मीटर मध्ये कन्व्हर्शन दॅट इज आपण करू शकतो डिवायडेड बाय 100. तर बघू शकता डिवायडेड बाय 100 केल्यानंतर होऊन जाईल कन्व्हर्शन मीटर मध्ये. 0 गेट कॅन्सल. 2/10 दॅट इज 0.2 मीटर. बघू शकता जी व्हॅल्यू आहे फोकल लेंथची ती कन्वर्ट केली आपण मीटर मध्ये. सो 1/0.2 मीटर इतकी व्हॅल्यू आलेली आहे पॉवरची. 1/0.2 याला सॉल्व्ह करावं लागेल. सो आता डिव्हिजन सुद्धा करू शकता डायरेक्टली और हा जो पॉइंट आहे हा शिफ्ट करू शकतो आपण राईट हँड साइडला आणि राईट हँड साइडला पॉइंट जर शिफ्ट करायचा असेल कॅल्क्युलेशन इझी होऊन जाईल आणि त्यासाठी मल्टिप्लाय बाय 10 करावं लागेल. सो आता डिनॉमिनेटरला जर मल्टिप्लाय बाय 10 केला आहे तर न्यूमरेटरला सुद्धा मल्टिप्लाय बाय 10 करा. सेम डिजिट घ्यावं लागेल डिनॉमिनेटर आणि न्यूमरेटर मध्ये. तर बघू शकता 1 × 10 दॅट इज होऊन जाईल 10. त्यानंतर 0.2 होता पॉइंट राईट हँड साइडला शिफ्ट होईल जेव्हा आपण मल्टिप्लाय बाय 10 केलं. सो व्हॅल्यू आलेली आहे 10/2 दॅट इज 5. तर बघू शकता P इज इक्वल टू आलं 5 डायोप्टर. सो पॉवर ऑफ लेन्स असेल 5 डायोप्टर. बघू शकता पॉवर ऑफ लेन्स आपण केली आहे फाइंड. सो नेक्स्ट न्यूमरिकल बघू शकतो आपण पुन्हा डिपेंड असेल पॉवर ऑफ लेन्स वरती. तर बघून घ्या 3 lenses having power. 3 लेन्स आहे आणि त्यांचा पॉवर गिव्हन आहे दॅट इज 2, 2.5 and 1.7 D. आर केप टचिंग इन अ रो. एका रो मध्ये 3 लेन्सेस आहे आणि त्यांचे
पॉवर घेऊन आपल्याला 2, 2.5 and 1.7. व्हॉट इज द टोटल पॉवर ऑफ द लेन्स कॉम्बिनेशन? लेन्स कॉम्बिनेशनचा टोटल पॉवर किती असेल? सो आपण बघू शकतो फर्स्ट घेऊन आपल्याला पॉवर्स दॅट इज P1 इक्वल्स टू घेऊ आपण 2D, दॅट इज P2 इक्वल्स टू घेऊ आपण 2.5D अँड P3 इक्वल्स टू घेतला आपण 1.7D. आणि या सगळ्या कॉम्बिनेशनचं बघा आपल्याला विचारलेलं आहे टोटल पॉवर. सो टोटल पॉवर आपण घेऊ टोटल पॉवर इक्वल्स P, टोटल पॉवर इक्वल्स क्वेश्चन मार्क. तर बघू शकता टोटल पॉवर आपल्याला फाइंड करायचा आहे टोटल पॉवर ऑफ लेन्स कॉम्बिनेशन. टोटल पॉवर ऑफ लेन्स कॉम्बिनेशन इक्वल्स सिंपल करावं लागेल आपल्याला ऍडिशन. तर टोटल पॉवर ऑफ लेन्स कॉम्बिनेशन इक्वल्स सिंपल ऍडिशन करावं लागेल दॅट इज P1 प्लस P2 प्लस P3. ऍडिशन बघू शकता 2 प्लस 2.5 प्लस 1.7. सो सिंपल ऍडिशन असेल दॅट इज 2.0. आता बघू शकता पॉइंट नाही आहे तर 2.0 लिहावं लागेल. त्यानंतर बघू शकता 2.5 अँड प्लस 1.7. तर बघून घ्या 7 प्लस 5 दॅट इज 12 कॅरी 1, 2 प्लस 2 4 प्लस 1 5 प्लस 1 6. 1 डिजिट नंतर पॉइंट दॅट इज 6.2. सो टोटल पॉवर ऑफ द लेन्स कॉम्बिनेशन असेल 6.2D. लास्ट मध्ये एक सेंटेन्स लिहावं लागेल तुम्हाला द टोटल पॉवर ऑफ द लेन्स कॉम्बिनेशन इज 6.2D. बघू शकता.